नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलवरती। बंगालच्या उपसागरामध्ये रेबल नावाचं चक्रीवादळ तयार होत आहे। तर काय आहे संपूर्ण हवामान अंदाज पाहण्यापूर्वी आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून शेजारील बेल आयकॉन प्रेस करा। शनिवारी किंवा रविवारी पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर चक्रीवादळ धडकणार असल्याचा इशारा भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आलाय। रेमल असं या चक्रीवादळाला नाव देण्यात आले असून रविवारी या चक्रीवादळामुळे ताशी 102 किलोमीटरच्या वेगाने वारे वाहू शकतात असा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आलाय। हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार चक्रीवादळ शुक्रवारी सकाळपर्यंत मध्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या पट्ट्यात रूपांतरित होईल। हे चक्रीवादळ शनिवारी सकाळी चक्रीवादळात रूपांतरित होऊन बांगलादेश आणि लगतच्या पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर रविवारी सायंकाळपर्यंत तीव्र चक्रीवादळाच्या रूपात पोहोचेल। रविवारी हे चक्रीवादळ ताशी 102 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे। रेमल चक्रीवादळामुळे समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या मच्छीमारांना 27 मे पर्यंत किनाऱ्यावर परतण्याचा आणि बंगालच्या उपसागरात न जाण्याचा सल्ला देण्यात आलाय। शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे की समुद्राच्या पृष्ठभागाच्या उष्ण तापमानामुळे चक्रीवादळे त्यांचा वेग अधिक वेगाने वाढवत आहेत आणि त्यांची ताकद जास्त काळ टिकवून ठेवत आहे। परिणामी महासागर हरितगृह वायू उत्सर्जनातील बहुतांश अतिरिक्त उष्णता शोधून घेतात आणि त्याचा परिणाम दिसून येत आहे। यापुढील हवामान अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।